ओके. तर काल आपण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम घेतला होता. तर त्याच्यामध्ये सेटअप डिटेल्स, प्रोग्राम रन कसा करायचा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आणि टूल्स, हे स्प्रिंग टूल सूट आहे. तसंच आपण व्हिज्युअल स्टुडिओमध्ये पण जावाचं कोडिंग करू शकतो. तर हे व्हिज्युअल स्टुडिओचं एक्झाम्पल आहे आणि याच्यामध्ये टर्मिनल तुम्ही जर ओपन केलं न्यू टर्मिनल म्हणून, तर असं टर्मिनलचा ऍक्सेस तुम्हाला भेटतो. आणि जे जे आपण टर्मिनलवर करतो, तर फॉर एक्झाम्पल जावाचं व्हर्जन चेक करायचंय तर व्हर्जन वगैरे आपण चेक करू शकतो. त्याच्यानंतर जावाचा प्रोग्राम पण रन करू शकतो. तर कंपाईल करण्यासाठी जावा सी म्हणजेच जावा कंपायलर आपल्याला यूज करायला लागतं आणि त्याच्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर प्रोग्रामला रन करतो, बरोबर. आणि कंपाईल केल्यानंतर एक बाईट कोड फॉर्मॅटमध्ये JVM थ्रू तुमचा प्रोग्राम कंपाईल होतो आणि याच्यामध्ये तुम्हाला ते आउटपुट सुद्धा दिसतं. तर नंतर रन करण्यासाठी जावा आणि प्रोग्राम नेम हे तुम्हाला द्यायला लागतं रन करण्यासाठी. ओके. तर इथं बघा की याचं आउटपुट वगैरे यांनी दिलंय. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना रन कसं करायचं. तर हे क्लास ऑब्जेक्टचे एक्झाम्पल्स आपण बघणारच आहोत. याच्या आधी फक्त काल काय काय झालं हे एकदा रिपीट करतो. तर काल आपण हिस्ट्री पाहिली होती फर्स्ट सेशन मध्ये. व्हॉट इज जावा, जावा नेमकी काय, कोणी डेव्हलप केली, कधी डेव्हलप केली, त्याच्यानंतर व्हाय शुड वी लर्न जावा, जावा आपल्याला का लर्न करायचं आणि त्याचा ऍडव्हान्टेज का असणार. तर या सगळ्या डिटेल्स आपण काल पाहिल्या होत्या. तर ज्यांनी कालचं लेक्चर नाही केलंय अटेंड, तर त्यांनी रेकॉर्डिंग पण बघू शकता. ओके. आणि काल हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक, कारण आपल्याला बुकमध्ये जावा 6 जावा 7 शिकवलं जातं. आता इंडस्ट्रीमध्ये जावा 11 जावा 8चं कोड केला जातो. नवीन नवीन फीचर्स त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि करंट व्हर्जन ऑफ जावा कुठले 17. ओके. तर हे सगळं आपण काल पाहिलं होतं. हे नवीन टॉपिक्स, लॅम्बडा एक्सप्रेशन, फंक्शन इंटरफेस, स्ट्रीम एपीआय, हे नवीन टॉपिक जावामध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर जावा काय आहे ही डेफिनेशन्स पण आपली झाली होती की जावा इज अन हाय लेवल लँग्वेज. तर ऑपरेटिंग सिस्टीमच्या जवळची जी लँग्वेज असते ती कुठली, मशीन लेवल लँग्वेज. ऑपरेटिंग सिस्टीमला कुठली लँग्वेज समजते, तर बायनरी लँग्वेज ओनली. त्याच्यानंतर लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असतात जी थोडीशी डिफिकल्ट असते अंडरस्टँडिंग साठी, त्याला आपण असेंब्ली लँग्वेज ला लो लेवल लँग्वेज म्हणतो. नंतर मिडल लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असतात सी आणि C++. हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कुठल्या येतात, जावा, .NET, पायथॉन. तर याच्यामध्ये हाय लेवल, मिडल लेवल, लो लेवल हे कशानुसार टाईप पडले, तर सिस्टीमच्या जवळची लँग्वेज कशी आहे त्याच्यावरनं ठरतं. हाय लेवल लँग्वेज या इंटरनली कन्वर्ट होत होत मग नंतर मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट होतात. ओके. पण जसं जसं आपण वर जाणार आहेत, म्हणजे या बायनरी फॉर्मॅट पासून लो लेवल, मिडल लेवल आणि हाय लेवल, जसं जसं आपण वरच्या लँग्वेज कडे जातोय, तर त्या ह्युमनसाठी सोपे असतात अंडरस्टँड करायला. म्हणजे जावा लँग्वेज मध्ये मल्टिपल लायब्ररीज वगैरे अवेलेबल झाला, तर त्याच्यामुळं प्रोग्रामिंगचा पार्ट जो आहे तो खूप कमी अवेलेबल. याच्यामध्ये प्रोग्रामिंग जे खूप कमी करायला लागतं, कारण थर्ड पार्टी लायब्ररीज, पायथॉन मध्ये पण तसंच आहे. डायरेक्ट लायब्ररीज यूज करून इम्पोर्ट जर आपण म्हटलो, तर आपण डायरेक्ट ती पर्टिक्युलर लायब्ररी ऍक्सेस करून आपल्याला तो कोड डायरेक्ट अवेलेबल होतो. ओके. आणि बाकीचे प्रत्येक लँग्वेजचे ज्याचे त्याचे ऍडव्हान्टेजेस असतात. जसं जावाचा ऍडव्हान्टेज काय की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे किंवा सिक्युअर लँग्वेज आहे जावा. तर त्याच्यामुळे जावाची पॉप्युलॅरिटी तशी वाढली. पहिल्यांदा जावा कधी आले, 1991ला त्यांनी स्टार्ट केलं. सुरुवातीला जावाला ओक नावाने ओळखलं जायचं. जावाचं नाव चेंज कधी झालंय, 2019ला, ज्यावेळेस सन मायक्रो सिस्टीमने त्याला काय दिलंय, 2009. आणि सुरुवातीला हे जावा जे इन्व्हेंट केले हे सन मायक्रो सिस्टीमच्या लायब्रेटरीमध्ये केले, जेम्स गॉसलिन. ओके. आता ही पूर्ण जी कंपनी होती सन मायक्रो सिस्टीम, ही ओरॅकलने विकत घेतली. ओके. तर आता सध्या जावाला ओन कोण करतंय, तर ओरॅकल. म्हणजे त्याचे पूर्ण पॅचेस, व्हर्जन अपग्रेड्स, नवीन फीचर ऍड करणं, हे सगळं काम कुठली कंपनी करते, आता ओरॅकल. ओके. तर ही खूप रिसेंट टेक्नॉलॉजी, म्हणजे 1995 टू 2021, फक्त 26 वर्ष झालेत जावाला येऊन. ओके. तर त्याच्यामध्ये त्याची पॉप्युलॅरिटी पण तशी वाढली. आणि व्हाय टू लर्न जावा याच्यामध्ये आपण पाहिलंय की जावाचं इम्पॉर्टन्स काय.
जावा कशासाठी शिकायचंय, स्प्रिंग बूट फ्रेमवर्क जे इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर याच्यावर भरपूर क्वेश्चन्स येतात. तर कोर जो आहे तो जावा प्रोग्रामिंगच. अँड्रॉइड डेव्हलपर जरी बनायचं असेल तरी त्याच्यामध्ये जावा प्रोग्रामिंग आहे. ओके. रेस्टफुल एपीआय, यूआय अँड बॅक एंड एपीआय हे सगळे एक्झाम्पल्स आपण फर्स्ट सेशन मध्ये जास्त डिटेल्स कव्हर केले होते. तर ते अंडरस्टँड करणं काय इम्पॉर्टंट आहे. तर टू स्टार्ट विथ जावा कोडिंग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असाव्यात की जावा का शिकायचं आहे आपल्याला आणि जावाची हिस्ट्री काय आहे, त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या ऍप्लिकेशन्स मध्ये जावा यूज होतो. हा सगळा पार्ट आपण काल पाहिला होता. जावाचे ऍप्लिकेशन्स कुठले, फीचर्स ऑफ जावा, जावा सिम्पल आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजेच क्लास, ऑब्जेक्ट, एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम ह्या सगळ्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट थ्रू आपण याच्यात कोडिंग करू शकतो. तर याच्यामध्ये पण क्लास, ऑब्जेक्ट हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट ते आपण काल पाहिले होते. ओके. तर एनकॅप्सुलेशन जे आहे तर ते काय की रॅपिंग ऑफ डेटा इन अ सिंगल युनिट, रॅपिंग ऑफ डेटा अँड फंक्शन इन अ सिंगल युनिट इज कॉल्ड ॲज एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन हेच आपण कशाने अचीव्ह केलंय, क्लास या कन्सेप्टने. क्लासमध्ये आपण काय करतो, डेटा आणि फंक्शन हे रॅप करतो. म्हणजेच त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये आयदर डेटा असणार आहे किंवा फंक्शन्स असणार. ओके. तर हे सगळे एनकॅप्सुलेशन. ऍब्स्ट्रॅक्शनला सुद्धा आपण, ऍब्स्ट्रॅक्शन हे हायडिंग अ डेटा फ्रॉम आउटसाइड ऑफ द वर्ल्ड, म्हणजे डेटा हाईड करायचं किंवा सिक्युरिटी ऍड करायचं काम जे ते ऍब्स्ट्रॅक्शन करतं. तर याच्यामध्ये आपण ऍक्सेस स्पेसिफायर मल्टिपल टाईपची यूज करू शकतो. तर ज्यावेळेस आपण कोड चालू करणार ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्टचा, तर त्याच्यामध्ये आपण हे सगळे ऍक्सेस स्पेसिफायर बघणार आहोत. तर याच्यामधलं मी रिअल लाईफ एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले होते काल, की स्कूल, कॉलेजेस, जे जिल्हा परिषदच्या शाळा असतात त्या काय आहेत, पब्लिक आहेत. तिथं कोणी पण ऍडमिशन घेऊ शकतं, किंवा बसेस आहेत ज्या पब्लिक ट्रॅफिकसाठी यूज केल्या जातात, जिथं कोणी पण जाऊ शकतं. पण काही कॉलेज कसे असतात की प्रायव्हेट कॉलेज असतात, तिथं त्यांचे प्रत्येकाचं रूल वेगळा असतो. तर त्यांनी सगळं प्रायव्हेटायझेशन त्याच्यामध्ये केलेलं असतं. तर तसंच प्रोग्रामिंगच्या कन्सेप्टमध्ये सुद्धा पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे ऍक्सेस स्पेसिफायर लावून डेटा हाईड करण्याचा प्रयत्न केला जातो. तर तो एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट मधलाच कन्सेप्ट आहे की ऍब्स्ट्रॅक्शन मीन्स डेटा हायडिंग. ओके. त्याच्यानंतर जावा सेक्युअर आहे. तर सेक्युअरचं एक एक्झाम्पल पण मी सांगितलं होतं, जे जावामध्ये पॉइंटर हा कन्सेप्ट नाहीये. जावामध्ये पॉइंटर कन्सेप्ट का नाहीये, तर त्याचं इमेज पण मी डिटेल्स आपल्या ग्रुपवरती काल टाकली होती. तर पॉइंटर हा कन्सेप्ट काय आहे रे सी मध्ये, तर तो ऍड्रेस ऍक्सेस करायचं ट्राय आउट करतो. आणि ऍड्रेस ऍक्सेस केल्यामुळं पॉइंटरने आपण त्या पर्टिक्युलर ऍड्रेस वरती जी व्हॅल्यू आहे ती अपडेट पण करू शकतो. बरोबर. तर ते जे सिक्युरिटीचे लूपहोल होते तर ते जावामधून काढलेले आहेत. त्याच्यामुळे जे बँकिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत, सिक्युअर सॉफ्टवेअर्स आहेत, तिथं सगळीकडे जावा यूज केलं जातं. त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट हे पण आपण काल पाहिलं होतं. जसं सी आणि C++चा प्रोग्राम, फॉर एक्झाम्पल सीचा प्रोग्राम विंडोजवर रन केला तर डॉट एक्झिक्युटेबल फाईल बनते, म्हणजेच .exe फाईल बनते. आणि सीचा प्रोग्राम आपण लिनक्सवर रन केला तर .out नावाची फाईल बनते. तर याच्यामध्ये काय होतंय की ह्या ज्या लँग्वेज आहे त्या प्लॅटफॉर्म डिपेंडंट लँग्वेज आहे, म्हणजे एका ठिकाणचं आउटपुट दुसरीकडे रन होऊ शकत नाही. बरोबर. सी आणि C++च्या प्रोग्राम मध्ये काय होतंय की एकदा ती फाईल रन केली तर त्याचं जो आउटपुट आलं किंवा त्याची एक्झिक्युटेबल बायनरी आली तर ती दुसरीकडे रन करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतंय की पोर्टेबल किंवा कुठं एका पर्टिक्युलर सिस्टीमवर प्रॉब्लेम आला तर तुम्ही तो पर्टिक्युलर प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर मायग्रेट करू शकत नाही. पण ते जावाच्या केसमध्ये काय, जावा इज अँड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. जावाला मशीनवरती ओएस कुठली आहे याचं काही घेणं देणं नाही. तुम्ही एकदा जावा सीचा प्रोग्राम कंपाईल केला आणि जी बायनरी बनली, बायनरी जी बनते किंवा क्लास फाईल जी बनते, आपण जावा आणि प्रोग्राम नेम म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथं आपण ते केलंय. इथं काय केलंय, जावा सी म्हणून आपण काय केलंय, कंपायलर थ्रू त्याचा प्रोग्राम कंपाईल केला आणि इथं ती पर्टिक्युलर बायनरी बनली, जी आपण जावाला सांगतो की ती पर्टिक्युलर बायनरी रन कर. ओके. याच्यामध्ये एकदा ही बायनरी जर क्रिएट झाली आणि ही बायनरी मी उचलली इथून, आता माझं मशीन जे आहे ते लिनक्स मशीन आहे. ओके. ही जर बायनरी मी उचलली आणि पेन ड्राईव्हनी तुमच्या विंडोज लॅपटॉपवर टाकलं
तर तिथं काय होणार आहे, ही बायनरी जशीच्या तशी रन होणार आहे. म्हणजे परत कंपाईल करायची गरज आहे का, तर नाही. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. म्हणजे लिनक्सवर जरी तुमचा प्रोग्राम रन केलेला असेल किंवा लिनक्सवरचं सॉफ्टवेअर आहे तुमचं जावा मधलं, तर ते विंडोजमध्ये सुद्धा रन होणार आहे. कळाले? तर जे सी किंवा सी प्लस प्लसच्या केसमध्ये नव्हतं. आणि हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे जावाचा. जावा इज अन प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ओके. त्याच्यानंतर पोर्टेबल आहे जावा. हे सेम, म्हणजे की एक ऍप्लिकेशन दुसरीकडे आपण ठेवू शकतो. जावा यायच्या आधी हे खूप सगळे प्रॉब्लेम होते. म्हणजे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट नसल्यामुळे आपण एका ठिकाणावरून दुसरीकडे सॉफ्टवेअर मायग्रेट करू शकत नव्हतो. तर त्याच्यामुळं त्याची पॉप्युलॅरिटी सुद्धा खूप वाढली जावाची, की जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असल्यामुळे सगळे सॉफ्टवेअर, सगळे जे बॅकएंड ऍप्लिकेशन्स आहेत किंवा अँड्रॉइडचे ऍप्लिकेशन्स हे जास्त इझी यूज करायला इझी झालं. आणि आता तुम्ही बघताय की 2008 मध्ये जे अँड्रॉइड आले त्याच्यामध्ये सगळं जावाच यूज केलेलं आहे इंटरनली. तर ते पोर्टेबल असल्यामुळं किंवा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असल्यामुळे त्याचा युसेज पण तसा वाढला. त्याच्यानंतर जावाचे ऍप्लिकेशन्स हाय परफॉर्मन्स आहेत. तर जावामध्ये इंटरनल जेव्हीएम हा कन्सेप्ट यूज केलेला आहे. पूर्ण जे प्रोग्राम रन होतो तर तो जेव्हीएम मध्ये प्रोग्राम रन होतो. आणि जेव्हीएमचं आर्किटेक्चर वगैरेची डायग्राम पण मी तुम्हाला तिथं आपल्या ग्रुपमध्ये टाकलेली आहे. तर ती पण डायग्राम तुमच्या नोट्समध्ये काढून ठेवा. तर जेव्हीएम वरती आपण जवळपास 1-2 तास कंटिन्यू बोलू शकतो. त्याचे मल्टिपल टाइप्स येतात. त्याच्यामध्ये पण कंपायलर आणि इंटरप्रिटर 2 टाईप असतात. इंटरप्रिटर मध्ये एकदा हा प्रोग्राम जो आपला कंपायलर रन करतो ना, फॉर एक्झाम्पल हा जो कोड होता क्लासचा, हा ऑब्जेक्ट हायफन क्लास डॉट जावा याच्यामध्ये एक क्लासचा कोड आहे. आणि तो रन केल्यानंतर जावा सीनी काय झालंय, तो रन केल्यानंतर एक बायनरी फॉर्मॅटमध्ये बायनरी तयार झाली. आता हे बायनरी फॉर्मॅट आहे, तो जो रन करतो तर तो रन करताना कुठं रन होतोय, तर जेव्हीएम वरती. ओके. आणि जेव्हीएम वरती पण मग मल्टिपल कॉम्पोनंट्स असतात. तुमचा जो फंक्शन कोड आहे तो एका ठिकाणी स्टोअर होतो. त्याच्यानंतर तुमच्या फंक्शन पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये तुम्ही व्हेरिएबल्स किती यूज करतात किंवा ते व्हेरिएबल्स कसे ऍक्सेस करतात, तो पूर्ण डेटा त्याच्यामध्ये स्टोअर होतो. तर याच्यामध्ये मग हीप, मेमरी, त्याच्यानंतर स्टॅक, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ओके. तर तो आपण डिटेल फ्लो त्याच्यामध्ये बघणार. आणि इंटरप्रेटर पण असतं जावामध्ये. जावामध्ये कंपायलर पण असतं आणि इंटरप्रेटर पण असतं. तर सुरुवातीला आपण कंपाईल करतोय इथं. कंपाईल मध्ये पूर्ण प्रोग्राम तुमचा कंपाईल होतो. कंपायलरचं काम काय आहे की सगळ्या सिंटॅक्स वगैरे चेक करणं आणि ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट हा कोड मशीन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करणं. एकदा हा प्रोग्राम काय करतोय, जावा सी आणि प्रोग्राम डॉट जावा असं चालवल्यानंतर कंपायलर काय करणार, एक बायनरी फॉर्मॅट मधली फाईल तयार करणार. ही फाईल आधी नाही आहे इथं, ऑब्जेक्ट क्लास ही फाईल इथं नाहीये. फॉर एक्झाम्पल मी ती काय करतो, डिलीट पण करतो समजण्यासाठी. ऑब्जेक्ट क्लास, ओके. ही फाईल इथं नाहीच आहे. आता ज्यावेळेस आपण ही अशी रन मानणार, त्यावेळेस ऑब्जेक्ट क्लास डॉट क्लास ही जी क्लास फाईल असते ही फाईल तयार होते. म्हणजे कंपाईल केल्यानंतर ही क्लास फाईल तयार होत असते. ओके. ती मी टेम्पररी काय करतो, डिलीट पण करतो आणि परत आपण प्रोग्राम कंपाईल करू. क्लास. आता इथं बघा डेट, आत्ताचा टाइम कितीचा आहे, 7:20 आणि मी काय करतो, एक प्रोग्राम रन करतोय. आता हे समजण्यासाठी फक्त प्रोग्रामचं एक्झिक्युशन कसं होतं. तर सुरुवातीला आपण काय करणार आहे, हा प्रोग्राम राईट केलेला आहे बरोबर आहे, तो ऑब्जेक्ट हायफन क्लास डॉट जावा हा प्रोग्राम आहे. आता याच्यामध्ये कोडमध्ये आत्तापर्यंत लगेच लक्ष देऊ नका, कोड आपण शिकणार आहोत. आता काय बघा, फक्त कंपाईल आणि रनची प्रोसेस कशी आहे. तर प्रोग्राम इथं सेव्ह आहे, तर इथं मी काय करतोय, तो प्रोग्राम आहे का नाही या पर्टिक्युलर पाथला ते पण बघतो. ऑब्जेक्ट त्याच्यानंतर क्लास डॉट जावा, इथं या पर्टिक्युलर लोकेशनला ही फाईल आहे आणि डॉट क्लास नावाची फाईल अजून पण तयार झालेली नाही. आता ती फाईल कधी तयार होते, तर ज्यावेळेस आपण जावा सी म्हणजेच कंपायलरला तो पर्टिक्युलर
प्रोग्राम पास करणार आणि तो पर्टिक्युलर प्रोग्राम कंपायलरला देणार आणि सांगणार हा पर्टिक्युलर प्रोग्राम मी लिहिलाय, आता तू त्याला कंपाईल कर. हे कंपाईल केल्यानंतर आता मी कंपाईल केलं, तर तो कंपाईल केल्यानंतर कंपायलरचं काम जे आहे की म्हणजे याच्यातले कोड वगैरे मधले सगळे सिंटॅक्टिकली पण चेक कर आणि बायनरी फॉर्मॅटमध्ये ती पर्टिक्युलर फाईल बनव जी आपण एक्झिक्यूट करू शकतो. आता इथं बघा की इथं काय केलं त्यांनी, त्या पर्टिक्युलर पाथला ऑब्जेक्ट क्लास डॉट क्लास ही फाईल आधी नव्हती, ही तयार झाली. आता ही कधी तयार झाली तर याचा टाइम पण तुम्ही बघू शकता, ls-lrt. याच्यामध्ये बघा की 7:21 म्हणजेच आपण कंपाईल केल्यानंतर जावासीची कमांड एक्झिक्यूट केल्यानंतर डॉट क्लास नावाची फाईल तयार झाली. ओके, तर कंपायलर काय करणार आहे की तुमचा प्रोग्राम कंपाईल करणार आहे आणि तो पर्टिक्युलर प्रोग्रामचा बायनरी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून डॉट क्लास नावाची फाईल एक्झिक्यूट करणार. आता ही जी क्लास फाईल आहे ही आपण कुणाला पास करणार आहे, रन करायला JVM ला. ओके, आणि JVM ला पास करताना आपण काय करतो, रन कसं करायचंय, जावा, त्याच्यानंतर तो पर्टिक्युलर क्लासचं त्या पर्टिक्युलर फाईलचं नाव object-class. ओके, तर हे एक्झिक्यूट कुठं होणार आहे, JVM वरती, आणि याच्यामध्ये मग सगळं त्याच्यामधलं जे आउटपुट होतं ते सगळं इथे एक्झिक्यूट झालं. तर रन करायच्या किती पद्धती आहेत, किती स्टेप आहेत, 3 स्टेप म्हणा. एक तर प्रोग्राम राईट करणं, दुसरी स्टेप प्रोग्राम कंपाईल करणं आणि तिसरी स्टेप प्रोग्राम रन करून JVM ला पास करणं. ओके, त्याच्यामधलं एक्झिक्युशन्स पण बघा की प्रोग्रामचं नाव कंपाईल करताना जावासी हा काय कंपायलर आहे, त्याच्यानंतर डॉट क्लास फाईल तयार होते कंपायलरनी रन केल्यानंतर आणि ती फाईल आपण जावाला रन करण्यासाठी पास करतो. तर 3 स्टेप या लक्षात ठेवायच्या. ओके, त्याच्यानंतर हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम हा आपण काल बघितला होता, व्हेरी फर्स्ट प्रोग्राम. ओके, याच्यामध्ये आपण जास्त न्यू काहीच पाहिलं नव्हतं, फक्त हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम. ओके, फर्स्ट सेशन होतं तर आपण फक्त हॅलो वर्ल्ड त्याच्यामध्ये पाहिलंय. तर हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम बघताना याच्यामध्ये जावामध्ये जे सगळे हे क्लास आणि ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये असतं. म्हणजे तुमची मेन मेथड जरी असली तरी ती क्लासमध्येच असते, जसं सी मध्ये असतं की विदाउट क्लास वगैरे, तसं याच्यामध्ये नाही. एव्हरीथिंग इन जावा इज क्लास. जावा इज अन प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. ओके, तर याच्यामध्ये सगळे ऑब्जेक्ट ओरिएंटचे कन्सेप्ट फॉलो केलेले असतात. सगळं जे आहे ते क्लास आणि ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये आहे. आणि काल आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट शिकताना मी तुम्हाला ह्या डिटेल्स पण सांगितल्या होत्या की व्हॉट इज क्लास. क्लास इज अन कॉम्बिनेशन ऑफ मेथड्स अँड व्हेरिएबल किंवा कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर. बिहेवियरला तुम्ही फंक्शन म्हणू शकता, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याला व्हेरिएबल म्हणू शकता. आणि क्लासचं एक रिअल लाईफ एक्झाम्पल पण दिलं होतं की क्लास रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये तुम्ही कसं व्हिज्युअलाइज करू शकता की एक बंगलो आपण बांधतो, तर त्याच्यामध्ये जे आहे आपण आधी काय करतो, त्याचा पूर्ण आराखडा तयार करून घेतो इंजिनियर कडून, सिव्हिल इंजिनियर कडून, की या पर्टिक्युलर बंगलोसाठी एवढी जागा आहे आणि एवढा याच्यामध्ये आपल्याला असं 2 BHK फ्लॅट वगैरे बांधायचं आहे, बरोबर. तर मग तो काय करतो, पूर्ण कागदावर त्याचं स्ट्रक्चर काढतो की त्याची जागा किती आहे, त्याला स्पेस किती लागणार आहे, मेमरी किती लागणार आहे, आणि त्याच्यामध्ये डेटा आपल्याला काय काय लागणार, किती वाळू लागेल, किती सिमेंट लागेल, किती विटा लागतील, हा सगळा डेटा तो करेल. आणि फंक्शन्स पण कुठले कुठले लागणार आहेत तो पण आपल्याला सांगतो की आधी पाया खांदायला लागेल, हे फंक्शन झाले बिहेवियर. नंतर त्याच्यावरती विटांचा थर चढवायला लागेल, त्याच्यानंतर त्याच्यावरती स्लॅब टाकायला लागेल, नंतर कलर द्यायला लागेल, हे सगळे काय झाले, फंक्शन झाले, बरोबर. तर तसं तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता, डेटा प्लस बिहेवियर किंवा कॅरेक्टरिस्टिक्स प्लस बिहेवियर. आणि क्लासमध्ये ऑलवेज काय असणार आहे, व्हेरिएबल्स अँड फंक्शन. ओके, यालाच वेगळ्या नावामध्ये तुम्ही काय म्हणू शकता, कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर्स. ओके, रिअल लाईफ एक्झाम्पल सोबत मॅप करू शकता. आणि क्लास जो असतो हा एक्झिस्ट नसतो, हा फक्त काय एक साचा आहे, बरोबर. तर तुम्ही ते एक्झाम्पल जे आता मी सांगितलं, बंगलो तयार केल्यानंतर जो कागदावरती तो एकदम साचा त्याचा बनवून देतो,
तो काय असतो, क्लास असतो. क्लासला व्हिज्युअलायझेशन नसतं, क्लासला मेमरी नसते. क्लास हा काय फक्त टेम्पलेट आहे. टेम्पलेट कशाचं, कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल्स अँड फंक्शन. क्लासमध्ये ऑलवेज काय असणार आहे, व्हेरिएबल्स आणि फंक्शन. हा बेस तयार करून घ्या UPS कन्सेप्टचा. ओके, कारण UPS कन्सेप्ट ह्या इथून पुढच्या प्रत्येक लँग्वेजमध्ये आपण जावा शिकलो, नंतर पायथॉन शिकलो, PHP शिकलो किंवा .NET शिकलो, याच्यामध्ये सगळीकडे UPS कन्सेप्ट येणार म्हणजे येणारच. तर बेसिक जे आहे UPS हे क्लिअर करायचे. ओके, क्लासला मेमरी नसते. मेमरी मग कधी तयार होते, तर ऑब्जेक्टला. अँड ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, रिअल लाईफ एंटिटी. ऑब्जेक्टची डेफिनेशन काय सांगायची, ऑब्जेक्ट इज अन रिअल लाईफ एंटिटी. तर जे जे दिसतं, जे जे अनुभवता येतं आणि ज्याला मेमरी असते त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्टचं एक्झाम्पल म्हणजे काय, की आता या बंगलोच्या एक्झाम्पल मध्येच पूर्ण जे क्लासमधले फंक्शन्स आणि मेमरी फंक्शन्स आणि व्हेरिएबल्स हे इम्प्लिमेंट करून झाल्यानंतर जो बंगलो तयार होणार आहे आणि तो दिसणार आहे आपल्याला, जी रिअल लाईफ एंटिटी आहे, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणू शकतो. तर बुक्समध्ये पण तुम्हाला भरपूर एक्झाम्पल्स भेटतील की ऑब्जेक्ट म्हणजे व्हेइकल, बरोबर. तर पर्टिक्युलर मोटर किंवा व्हेइकल आहे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. जी जी रिअल लाईफ एंटिटी त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट म्हणतो, बरोबर. तर याच्यामध्ये पण तसे क्लास आणि ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये आपण कोडिंग, हे सगळे कन्सेप्ट जे आहेत रिअल लाईफ एक्झाम्पल्स देऊन मी तुम्हाला सांगतो, हे सगळे कन्सेप्ट आपण प्रोग्रामॅटिकली करू शकतो. आणि त्याच्यासाठीच UPS हा कन्सेप्ट आलाय, म्हणजे रिअल लाईफ एंटिटीची मॅप करून आपल्याला प्रोग्रामिंग लिहिता आलं पाहिजे, याच्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आला. एनकॅप्सुलेशनची डेफिनेशन काय आहे, की रॅपिंग अप अ डेटा अँड अ फंक्शन इन अ सिंगल युनिट इज कॉल्ड एज एनकॅप्सुलेशन. म्हणजेच काय, की डेटा आणि फंक्शन हे रॅप करा इन अ सिंगल युनिट, आणि ते सिंगल युनिट कुठलं असतं, तर क्लास. एनकॅप्सुलेशन आपण कसं अचीव केलेलं आहे, बाय युझिंग क्लास. ओके, तर याची पण डेफिनेशन लिहून ठेवू शकता तुमच्या नोट्समध्ये. रॅपिंग ऑफ डेटा अँड फंक्शन इन अ सिंगल युनिट. Okay, it's called as encapsulation, and encapsulation is achieved by which concept? By using class. Okay, हे झालं एनकॅप्सुलेशन. त्याच्यानंतर ऍब्स्ट्रॅक्शन. आता सिंपल डेफिनेशन सांगतोय मी प्रत्येक कन्सेप्टचं. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, की हायडिंग डेटा फ्रॉम आउटसाइड ऑफ द वर्ल्ड. म्हणजे एक्सटर्नल एंटिटी पासून डेटा हाईड करा. मग तो हाईड आपण कसं करू शकतो, तर ऍब्स्ट्रॅक्शन कसं अचीव झालेलं आहे, तर बाय युझिंग कन्सेप्ट ऑफ ऍक्सेस स्पेसिफायर. ऍब्स्ट्रॅक्शन इज अचीव्ड बाय युझिंग कन्सेप्ट ऑफ ऍक्सेस स्पेसिफायर. आणि याच्यामध्ये मग मल्टिपल ऍक्सेस स्पेसिफायर येतात, पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. ओके, तर जावामध्ये आणखी पण ऍक्सेस स्पेसिफायर आहेत, पण हे 3 प्रायमरी ऍक्सेस स्पेसिफायर आहेत, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. तर पब्लिक म्हणजे जो सगळीकडे ऍक्सेसिबल असतो. जसं मी काल एक्झाम्पल सांगितलं होतं, की पब्लिक स्कूल्स किंवा पब्लिक ट्रॅव्हलच्या बसेस ह्या सगळ्यांना ऍक्सेसिबल असतात. कोणी पण त्याच्यात जाऊन बसतो, गरीब, श्रीमंत, मीडियम, सगळे फॅमिली मेंबर्स त्याच्यामध्ये कोणी पण बसू शकतं. ओके, त्याच्यात काही लिमिटेशन नाही. तर ते पब्लिकली ऍक्सेसिबल असतात. प्रायव्हेट ऍक्सेस म्हणजे फक्त आपलं असतं. याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या गोष्टी सुद्धा काही प्रायव्हेट असतात. फॉर एक्झाम्पल आपला पासवर्ड जो काय प्रायव्हेट आहे, आपण तो कोणाला सांगत नाही. बँकेचा अकाउंटचा पासवर्ड किंवा मोबाईलचा पासवर्ड झाला, किंवा बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो, रिअल लाईफ मध्ये सुद्धा प्रायव्हेट हे यूज करत असतो. तर किती काही झालं त्या गोष्टी आपण कोणाला सांगत नाही, त्याला आपण काय म्हणतो, प्रायव्हेट. त्याचा ऍक्सेस फक्त आपल्यापर्यंतच असतो. तसंच क्लासमध्ये पण केलेलं असतं, की प्रायव्हेट जर व्हेरिएबल तुम्ही केला तर तो व्हेरिएबल फक्त त्या क्लास पुरताच ऍक्सेसिबल होतो. कळतंय? तर सेम सगळ्या ज्या रिअल लाईफ एंटिटी किंवा रिअल लाईफ वर्ड मधले एक्झाम्पल्स असतात त्या सगळ्या प्रोग्रामॅटिकली मॅप होतात इन UPS.
तसंच प्रोटेक्टेड जो आहे तर हा 1 लेवल, याच्यामध्ये एक इनहेरिटन्स नावाचा कन्सेप्ट आहे आणि इनहेरिटन्स इज यूज फॉर द रियुजेबिलिटी पर्पज. रियुजेबिलिटी, तर रियुजेबिलिटी काय आहे की एका जणांनी जर इन्व्हेंट केले काहीतरी किंवा त्यांनी काहीतरी पर्टिक्युलर फंक्शन केलंय तर ते आपण परत लिहितो का? नाही, आपण त्याच्या पुढचा पार्ट इन्व्हेंट करतो किंवा त्याच्या पुढचा पार्ट आपण काहीतरी प्रोग्रामॅटिकली लिहित असतो. तर प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा असा मल्टिपल सिनेरिओज येतात. तुम्ही ज्यावेळेस मोठं सॉफ्टवेअर वगैरे डिझाईन करता तर तिथं 10 जणांची टीम असते, तर 1-2 जणांनी काहीतरी बेसिक मॉड्यूल तयार करून ठेवलं तर त्याच्यावरून आपल्याला इनहेरिट करायचा असतो पुढचा पार्ट. तर तिथं आपण इनहेरिटन्स नावाचा कन्सेप्ट यूज करतो आणि त्यांनी जो पार्ट लिहिलाय किंवा त्यांनी जे फंक्शन्स लिहिलेत ते आपण इनहेरिट करून रियूज करू शकतो. रियूज करू शकतो म्हणजे की डोंट रिइन्व्हेंट द व्हील फॉर एक्झाम्पल, म्हणजे जे ऑलरेडी आहे ते परत परत त्याचा कोड लिहिण्यात काय अर्थ आहे का डुप्लिकेशन करून? नाही. तर याच्यासाठी त्यांनी जर जे ऑलरेडी लिहिलेलं आहे तर ते फक्त रियूज करतं. त्या ठिकाणी इनहेरिटन्स नावाचा कन्सेप्ट यूज केलेला असतो आणि याच्यामध्ये मग मल्टिपल टाईप येतात, सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, बरोबर. तर इनहेरिटन्स मध्ये हे जे टाइप्स येतात ते काय येतात तर रियुजेबिलिटी पर्पज साठी, म्हणजे एक्झिस्टिंग थिंग आपण इथं रियूज करू शकतो. तर हे प्रोग्रामॅटिकली पण आपण बघणार आहे की कसं रियूज करायचं. मग याच्यामध्ये एक पॅरेंट क्लास येईल, एक चाइल्ड क्लास येईल, चाइल्ड क्लास 2 येईल जो अजून एक लेवलला इनहेरिट झालाय, बरोबर. आणि प्रत्येक क्लासचा मेंबर आपण दुसऱ्या क्लासमध्ये पण ऍक्सेस करू शकतो बाय युजिंग इनहेरिटन्स. तर हे पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पण मेन कन्सेप्ट जो इनहेरिटन्सचा तो कशामधून येतोय की रियुजेबिलिटी. इनहेरिटन्स इज यूज फॉर रियुजेबिलिटी पर्पज. तर रियुजेबिलिटी पर्पज मध्ये पण सिंगल इनहेरिटन्स ज्यावेळेस असतो तर त्यावेळेस आपण काय करतो, जर प्रोटेक्टेड डेटा मेंबर पॅरेंट क्लासमध्ये आपण घेतला तर तो जो प्रोटेक्टेड डेटा मेंबर आहे तो एका चाइल्ड पर्यंत ऍक्सेस होतो. म्हणजे रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपल्याला आपल्या फादरचं किंवा आपल्या पॅरेंटचं काही गोष्टी ऍक्सेस भेटलेला असतो, बरोबर. सगळ्याच गोष्टी ऍक्सेस होतं का? नाही, त्यांच्या पण काही प्रायव्हेट गोष्टी असतात ज्याचा ऍक्सेस आपल्याला नसतो. त्यांचा लिमिटेड ऍक्सेस आपल्याला असतो किंवा त्यांची जी प्रॉपर्टी असते त्याचा थोडा जरी ऍक्सेस आपल्याला असतो. तर तोच याच्यामध्ये जावामध्ये सुद्धा प्रोग्रामॅटिकली यूज केलेला आहे कन्सेप्ट. 1 लेवल चाइल्ड पर्यंत प्रोटेक्टेड ऍक्सेस असतो क्लासमध्ये, बरोबर. 2 क्लास घेतले आणि इनहेरिटन्स जर यूज केला टू अचीव रियुजेबिलिटी पर्पज, त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रोटेक्टेड डेटा मेंबर्स किंवा ऍक्सेस स्पेसिफायर त्या पर्टिक्युलर डेटा मेंबरला लावला तर काय होतं, तो व्हेरिएबल एका लेवल चाइल्ड पर्यंत आपण ऍक्सेस करू शकतो. तर हे जे आहे हे फक्त सगळं सिक्युरिटी पर्पज साठी किंवा हायडिंग पर्पज साठी ऍक्सेस स्पेसिफायर टू अचीव ऍब्स्ट्रॅक्शन. ओके. तर ऍब्स्ट्रॅक्शनची डेफिनेशनच काय की हायडिंग डेटा फ्रॉम आउटसाइड ऑफ द वर्ल्ड. ओके. And how it is achieved? It is achieved by the concept of access specifier. There are multiple types of access specifier. First is public, where data members are access anywhere, म्हणजे त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये पण आणि दुसऱ्या क्लासमध्ये पण आणि मेन मेथड मध्ये पण सगळीकडे ऍक्सेस करू शकतो, त्याला पब्लिक म्हणतो. प्रायव्हेट म्हणजे फक्त त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये ऍक्सेस करू शकतो. प्रोटेक्टेड म्हणजे 1 लेवल चाइल्ड. 1 लेवल चाइल्ड हा कन्सेप्ट पण कधी येईल ज्यावेळेस इनहेरिटन्स यूज करणार त्याच वेळेस पॅरेंट आणि चाइल्डचा कन्सेप्ट येतो. म्हणजे प्रोटेक्टेड कधी पिक्चर मध्ये येणार आहे ज्यावेळेस सिंगल लेवलचा इनहेरिटन्स त्याच्यामध्ये असेल तेव्हाच. इतर वेळेस प्रोटेक्टेड पिक्चर मध्ये पण येत नाही. एकच क्लास असेल तर प्रोटेक्टेडचा काही उपयोग पण नाही, बरोबर. त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम मध्ये पण मग 2 वेगळे कन्सेप्ट येतात, मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हररायडिंग. ओके. तर पॉलिमॉर्फिझम मीन्स सेम नेम डिफरंट बिहेवियर. पॉलिमॉर्फिझमला काय म्हटलं जातं? सेम नेम डिफरंट बिहेवियर. आता हे उप्स समजण्यासाठी मी एक छोटस एक्झाम्पल सांगतो. आतापर्यंत आपण जेवढे उप्सचे कन्सेप्ट बघितले, क्लास, ऑब्जेक्ट, एनकॅप्सुलेशन, त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम आणि इनहेरिटन्स. ओके. तर हे 6 जे कन्सेप्ट आहेत हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? उप्सचे, म्हणजेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट. तर एक मी छोटस एक्झाम्पल सांगतो की उप्स किंवा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, बरोबर. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्या आधी कुठली लँग्वेज होती? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज.
आणि प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली आहे तर सी. आणि दुसरी कुठली साठी आपण काय म्हणतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, ज्या कुठल्यात C++ आणि जावा. सी प्लस प्लस मध्ये सुद्धा काही बॉटलनेक्स होते जे जावामध्ये ओव्हरकम झाले. जावामध्ये ऍडिशनल डेटा टाइप्स पण आलेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग, बुलियन, कलेक्शन, रॅपर क्लास, हे सगळे कन्सेप्ट कशामध्ये आलेले आहेत जावामध्ये आलेले, जे C++ मध्ये नव्हते. त्याच्यानंतर कालच मी सांगितलं की C++ मध्ये पॉइंटर नावाचा कन्सेप्ट होता. पॉइंटरमुळे सिक्युरिटी ब्रीच होऊ शकत होता किंवा सिक्युरिटीचे इश्यूज येऊ शकत होते. त्याच्यासाठी जावाने तो कन्सेप्टच काढून टाकला पॉइंटरचा. कारण पॉइंटर काय करतोय, मेमरी ऍक्सेस करतोय, बरोबर. आणि मेमरी ऍक्सेस केल्यानंतर तुम्ही त्याच्यातला डेटा पण चेंज करू शकता. तर बँकिंगचे जे सॉफ्टवेअर असतात किंवा जे सिक्युअर सॉफ्टवेअर असतात तिथं C किंवा C++ यूज करून उपयोग होणार आहे का? नाही. सॉफ्टवेअर मध्येच लूप होल असू शकतो त्या केसमध्ये, बरोबर. तर अशा केसमध्ये जावा सारखे सॉफ्टवेअर यूज केलेले असतात जे मोर सिक्युअर आहेत. तर C++ मध्ये आणखी एक प्रॉब्लेम होता जो डायमंड प्रॉब्लेम, म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स आणि मल्टीलेवल इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन करून आपण हायब्रिड इनहेरिटन्स C++ मध्ये यूज करू शकत होतो. आणि तिथं एक डायमंड प्रॉब्लेम यायचा, म्हणजे क्लास A, B, C आणि D असं जर घेतलं आणि क्लास चं कंटेंट जे आहे ते क्लास D मध्ये ऍक्सेस केलं तर त्याला कॉन्फ्लिक्ट यायचं. तर तो काय कॉन्फ्लिक्ट यायचा, एक मिनिट मी फक्त तो डायग्रामॅटिकली सांगायचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल असा क्लास आहे, इनहेरिटन्स सांगतोय, मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये 2 चाइल्ड एका पॅरेंट पासून आहेत, म्हणजे B आणि C. आणि त्याच्यानंतर हा एक D क्लास आहे जो ज्याचे पॅरेंट 2 आहेत, म्हणजे B पासून पण D इनहेरिट झालाय आणि C पासून पण D इनहेरिट झालाय. ओके. तर हा डायमंड शेप दिसतोय, बरोबर इथं. तर असा आपण इनहेरिटन्स C++ मध्ये करू शकत होतो, त्यालाच हायब्रिड इनहेरिटन्स नाव होतं. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एक मेथड होती ऍड, ती मेथड बी मध्ये पण ऍक्सेस करू शकतो, सी मध्ये पण ऍक्सेस करू शकतो. वन लेवल ऍक्सेस करताना प्रॉब्लेम येत नाही. पण ज्यावेळेस ऍड नावाची मेथड मी डी मध्ये पण ऍक्सेस करतो, ऍड नावाची मेथड मी डी मध्ये पण ऍक्सेस करतो, तर त्याला काय व्हायचं की इथं कॉन्फ्लिक्ट यायचं. हे समजायचं नाही की मी A, B, D या पाथने घेऊ की A, C, D या पाथने घेऊ, बरोबर. हा काय होता, डायमंड प्रॉब्लेम होता, हे समजायचं नाही. आणि हा ओव्हरकम करण्यासाठी आपण व्हर्च्युअल बेस क्लास नावाचा कन्सेप्ट यूज करायचो, व्हर्च्युअल कीवर्ड इन C++, बरोबर, टू सॉल्व दॅट कॉन्फ्लिक्ट इश्यू. जर व्हर्च्युअल यूज केलं तर तो डायरेक्ट ऍक्सेस करू शकत होता याचं, म्हणजे हे कॉन्फ्लिक्ट होत नव्हतं की मध्ये B आणि C चा जो कॉन्फ्लिक्ट यायचा तो व्हायचा नाही व्हर्च्युअल यूज केल्यानंतर. तर हा जो कन्फ्युजिंग प्रॉब्लेम होता तो जावाने काढूनच टाकला, म्हणजे जावा डज नॉट सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स किंवा हायब्रिड इनहेरिटन्स, याच्यामध्ये जावामध्ये तो कन्सेप्टच नाही. तर असे मल्टिपल फीचर्स जे आहेत C++ मध्ये नव्हते. जावामध्ये ऍडिशनल बायनरीज आल्या, ऍडिशनल पॅकेजेस आले, फॉर एक्झाम्पल नेटवर्क पॅकेज, .lang पॅकेज, .stream पॅकेज. ओके. आणि त्या पर्टिक्युलर पॅकेजचा कोड आपण इम्पोर्ट करून डायरेक्ट घेऊ शकतो. तर एक इम्पोर्टचा एक्झाम्पल्स पण आपण नंतर घेणार आहोत जास्त डिटेल्स मध्ये. ओके. हा प्रॉब्लेम होता जो जावामध्ये आला. तर मला मेन काय सांगायचं होतं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये काय व्हायचं की मेथड बाय मेथड प्रोग्रामिंग कॉलचे फंक्शन्स होते, म्हणजे मेन मधून आपण एका मेथडला कॉल दिला तर त्याच्यानंतर तो कॉल पूर्ण झाल्याशिवाय याच्यामध्ये कॉल येत नव्हता मेन मध्ये परत, आणि मेन मधून मग परत आपल्याला दुसरीकडे कॉल द्यायला लागायचा. फॉर एक्झाम्पल असं इंट मेन, ही सी चं कोडिंग सांगतोय मी. त्याच्यानंतर इथं रिटर्न 0 आणि याच्यामध्ये एक मेथड झाली, फॉर एक्झाम्पल इथं एक मेथड झाली add1 नावाची, त्याच्यानंतर add2, त्याच्यानंतर add3. हे कसं होतं, प्रोसिजर ओरिएंटेड होतं, म्हणजे पहिल्यांदा मेनला कॉल जाणार, त्याच्या आतमध्ये आल्यानंतर या पर्टिक्युलर लाईनला कॉल जाईल, याचं एक्झिक्युशन झाल्यावर याला कॉल जाईल, याचं एक्झिक्युशन झाल्यावर याला कॉल जाईल. हे सगळं प्रोसिजर ओरिएंटेड होतं. त्याच्यामध्ये 1 बाय 1 एक्झिक्युशन चालायचं आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट नव्हता. तर C++ आणि जावामध्ये पहिल्यांदा ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आला. आता हा का आला, तर सी मधलं प्रोग्रामिंग तुम्ही बघा, जर इथं मल्टिपल फंक्शनिंग द्यायचे असेल, फॉर एक्झाम्पल एक आपण प्रोजेक्ट डेव्हलप करतोय
आणि याच्यामध्ये मल्टिपल फंक्शन्स असतात. तुम्ही कुठलं पण मॉड्यूल घ्या नाही का, की ज्याच्यामध्ये सपोज ऍडमिन पार्ट असतो, मग डेटा सेव्ह होतो, त्याच्यावरती बिझनेस लॉजिक असतं, UI असतो. तो UI मध्ये डेटा फिलअप केल्यानंतर त्याला बॅकएंडला कॉल जातो आणि तो डेटाबेस मध्ये जातो. तर याच्यामध्ये मल्टिपल मॉड्यूल्स असतात. तर हेच पार्ट जो असतो, तर याच्यामध्ये मल्टिपल टीम डेव्हलपमेंट जर करायचं असेल तर आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज जर यूज केली तर तिथं आपल्याला हे सगळं इम्प्लिमेंटेशन करणं सोपं जातं. ते का जातं तर त्याचं एक एक्झाम्पल मी रिअल लाईफ मध्ये सांगतो. यू कॅन मॅप दॅट एक्झाम्पल इन प्रोग्रामिंग. तर एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगताना मी फक्त एक गणपतीचं एक्झाम्पल सांगतोय. फॉर एक्झाम्पल गणपती जर बनवायचा आहे तर आधी ट्रॅडिशनल वे होता, म्हणजे जो गावातला कुंभार वगैरे असतो तर तो काय करायचा की मातीच्या याने गणपती बनवायचा, म्हणजे हाताने तो गणपती बनवायचा ट्राय करायचा. त्याच्यानंतर तो गणपती बनवल्यानंतर तो हातानेच कलर द्यायचा, त्याच्यानंतर तो वाळवायला ठेवायचा, परत फिनिशिंग करायचं आणि नंतर तो विकायचा. हे काय होतं, त्याचं प्रोसिजर ओरिएंटेड अप्रोच होता. तर याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट एका पहिल्या वर्षी काय केलं, 50 गणपती होते तर बनवले आणि ते विकले. तर त्याचं बेनिफिट पण भेटलं, पण 50च गणपती तो बनवू शकला. पण याच्यामध्ये काय होतं की प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज म्हणजे प्रोसिजर ओरिएंटेड अप्रोच त्याची होती. 1 बाय 1 तो गणपती बनवत होता, हाताने ज्यावेळेस तो बनवत होता त्या केसमध्ये. आता त्याची पॉप्युलॅरिटी वाढली नंतर आणि त्याला ऑर्डर आली की मला 100 गणपती पाहिजेत माझ्या गावासाठी, दुसऱ्या गावाकडून ऑर्डर आली की मला 1000 गणपती पाहिजेत, आणि तिसऱ्या गावाकडून अजून 2-3 हजार गणपतीची ऑर्डर आली. तर हेच काम जर तो हाताने 1 बाय 1 करू शकतोय का? आता नाही, कारण त्याच्याकडे तेवढी लिमिटेड मॅन्युअल बँडविड्थ आहे, तेवढं तो काम करू शकत नाही. तर तेच त्यांनी आता क्लास आणि ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये कसं बसवलंय हे एक्झाम्पल तुम्ही मॅप करा. हे सगळे कन्सेप्ट आपण त्या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये बसवणार आहोत. तर त्यांनी काय केलं की एक गणपती बनवला आणि त्याचा सगळ्यात आधी टेम्पलेट म्हणजेच एक साचा तयार केला, आणि तो साचा बनवून त्यांनी त्याचं जे गणपती बनवायचं स्पीड होता तो त्यांनी वाढवला. म्हणजे साचा असल्यामुळं त्याला फक्त त्याच्यामध्ये माती टाकायची, त्यांनी फिक्स ठेवलंय की असं पर्टिक्युलर साईज असेल आणि त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स असतील, म्हणजेच काहीतरी त्याला डेटा लागणार आहे आणि त्या पर्टिक्युलर गणपती बनवायला काहीतरी बिहेवियर्स लागणार, बरोबर. तर त्यांनी काय केलं, तो पर्टिक्युलर टेम्पलेट तयार केला आणि त्याच्यामुळे काय झालं, तो जो टाइम त्याला लागत होता हाताने बनवायला, म्हणजेच प्रोसिजर ओरिएंटेडने, तो त्याने क्लासचं कन्सेप्ट म्हणजेच टेम्पलेट यूज करून जर केलं तर त्याचा स्पीड त्याच्यामध्ये वाढला. आता जो साचा त्यांनी गणपती बनवायसाठी घेतला होता तर तो आपल्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही मॅप केला तर तो काय झाला इथं क्लास. ओके, ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल आणि फंक्शन्स असणार, म्हणजेच त्याच्यामध्ये ती पर्टिक्युलर माती पण असणार आहे आणि त्या गणपतीला आकार देण्यासाठीचे बिहेवियर्स पण असणार. ओके, आणि त्याला अस्तित्व नाही, म्हणजे तो टेम्पलेट आहे, फक्त साचा बनलाय, बरोबर. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, तर ज्या ज्या पर्टिक्युलर साचा बनलाय क्लासचा किंवा त्या पर्टिक्युलर गणपतीच्या टेम्पलेटचा, तर त्याच्यामध्ये माती भरल्यानंतर जे मॉड्यूल तयार होणार आहे आणि त्याला काहीतरी जागा लागणार आहे, बरोबर. त्या साच्यातून त्यांनी एक दिवस ती मूर्ती वाळवायला ठेवली आणि तो साचा नंतर काढून घेतला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट गणपतीची मूर्ती तयार होऊन येणार आहे. आणि जी जी काय रिअल लाईफ एंटिटी म्हणजे ती दिसते किंवा ज्याला मेमरी असाइन होते, तर ती या एक्झाम्पल मध्ये काय झाली, ऑब्जेक्ट. ओके, तर क्लास आणि ऑब्जेक्ट हे दोन एक्झाम्पल तुम्ही त्याच्यासोबत मॅप करू शकता. जो टेम्पलेट होता, जो फक्त व्हिज्युअलायझेशन होतं की याच्यामध्ये एवढा डेटा टाकू शकणार आहे आपण किंवा एवढं फंक्शन टाकू शकणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, क्लास. आणि ऑब्जेक्ट इज अँड रिअल लाईफ एंटिटी, म्हणजेच ती पर्टिक्युलर मेमरी दिसते किंवा तेवढी मेमरी त्याला लागणार आहे आणि रिअल लाईफ एंटिटी असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट. ओके, तर प्रोग्रामॅटिकली पण असंच होतं, क्लासमध्ये आपण फंक्शन आणि व्हेरिएबल टाकतो आणि जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हाच त्याला मेमरी अलोकेट होते, तेव्हाच आपण ते सगळे डेटा मेंबर्स ऍक्सेस करू शकतो. ओके, तर हे होतं क्लास आणि ऑब्जेक्टचं एक्झाम्पल. ओके,
त्याच्यानंतर ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये मग पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे हायडिंग वगैरे करू शकतो आपण. आणि पॉलिमॉर्फिझम, आता याच्यामध्ये त्याच गणपतीमध्ये तुम्ही एक्झाम्पल मॅप करू शकता की त्यांनी काय केलं की सुरुवातीला कलर देण्यासाठी ब्रश यूज केला आणि तोच ब्रश त्यांनी नंतर शेवटी फंक्शनिंग साठी पण यूज केला. तर सेम फंक्शन किंवा सेम बिहेवियर, सेम ऑपरेटर त्यांनी काय केलं वेगवेगळ्या बिहेवियर साठी तिथं यूज केलंय. तर हा कन्सेप्ट जो आहे सेम नेम विथ डिफरंट बिहेवियर, याच्यामध्ये मग ऑपरेटर ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हररायडिंग 3 वेगळे प्रकार येतात. पण या एक्झाम्पल, हे रिअल लाईफ एक्झाम्पल मी फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी सांगतोय, कारण हे एक्झाम्पल तुम्हाला एकदा समजलं तर उप्स तुमचं एकदम क्लिअर होणार आहे त्याच्यामध्ये. तर पॉलिमॉर्फिझम यू कॅन कम्पेअर विथ दॅट पर्टिक्युलर ब्रश विच इज यूज बाय दॅट पेंटर, करेक्ट. तर त्याच्यामध्ये तो जसा कलर देण्यासाठी तो ब्रश यूज करतोय आणि तोच ब्रश तो त्या गणपतीला फिनिशिंग देण्यासाठी पण यूज करणार. तर सेम ऑपरेटर त्यांनी डिफरंट फंक्शन साठी यूज केलंय. ओके, तर तसं तुम्ही पॉलिमॉर्फिझम कम्पेअर करू शकता. पॉलिमॉर्फिझमचं मिनिंग काय? सेम नेम विथ डिफरंट बिहेवियर, आणि देर आर मल्टिपल टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम. फर्स्ट इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हरलोडिंग अँड फंक्शन ओव्हररायडिंग. तर प्रोग्रामॅटिकली त्याचे कन्सेप्ट पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर इनहेरिटन्स म्हणजेच रियुजेबिलिटी. तर याच्यामध्ये पण मग याची साईज कमी जास्त साईज येत असते गणपतीची. तर याच्यामध्ये आधी त्यांनी छोटा साचा तयार केला, तो साचा यूज करून नंतर मोठा गणपती तयार केला, त्याला काय म्हणतो आपण? इनहेरिटन्स. ओके, तर हे रिअल लाईफ एक्झाम्पल समजण्यासाठी गणपतीचं एक्झाम्पल तुम्ही ऑल उप्स कन्सेप्ट सोबत मॅप करू शकता आणि सगळ्या डेफिनेशन्स क्लिअर असल्या पाहिजेत. कुठली पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज स्टार्ट करताना ह्या सगळ्या उप्सच्या कन्सेप्ट तुम्हाला यायला हव्यात. ओके, हा प्रोग्राम आपण घेतलाय की JVM कसं एक्झिक्यूट होतं, जावा सी कंपायलर कसं एक्झिक्यूट होतो आणि जावाचा प्रोग्राम रन कसा करायचा. त्याच्यानंतर जावाचा प्रोग्राम ऑलवेज रन करताना पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन ही जी मेन मेथड असते याच्यासाठीचा सिंटॅक्स असाच असायला लागतो. तर स्टॅटिक मेथड ही का दिली? तर स्टॅटिक मेथड कॅन इनवोक बाय विदाउट क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. म्हणजेच नॉर्मल मेथड ज्या असतात त्या जर ऍक्सेस करायच्या असतील तर आपल्याला काय लागतं, त्या पर्टिक्युलर क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतं. आणि स्टॅटिक मेथड जी आहे त्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नसते. त्याच्यामुळं ही मेन मेथड जी आहे ही स्टॅटिक मेथड असते, बरोबर. आणि याच्यामध्ये ऑब्जेक्ट विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट हा पर्टिक्युलर मेन मेथड कॉल होते. तर JVM ला सगळ्यात सुरुवातीला काय समजणार आहे की हा पर्टिक्युलर सिंटॅक्स तो चेक करतो मेन मेथड्स, आणि इथूनच तुमचं एंट्री पॉइंट फंक्शन चालू होतं. म्हणजे मेन मेथड पासूनच तुमचा प्रोग्राम कॉल होणार आहे. तर ऑलवेज याच्यामध्ये एक क्लास असला पाहिजे, त्याच्या आतमध्ये मेन मेथड असली पाहिजे आणि त्याच्या आतमध्ये मग तुम्ही कोड चालू करू शकता. याच्यामध्ये मग तुम्ही त्या पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणं किंवा लॉजिक लिहिणं हा सगळा पार्ट जो आहे तो त्या पर्टिक्युलर क्लासच्या आतच आला पाहिजे. विदाऊट क्लास जावामध्ये काहीच नाही. जे C किंवा C++ मध्ये असायचं की विदाऊट क्लास मेन जे फंक्शन होतं C++ मध्ये ते सुद्धा काय होतं, क्लासच्या बाहेर होतं, बरोबर. तसं इथं नाही, मेन फंक्शन हे क्लासमध्येच असणार. ओके, हा डिफरन्स आहे. आणि C लँग्वेज मध्ये तर क्लास नावाचा कन्सेप्टच नव्हता, पण जावामध्ये तुम्हाला ऑलवेज क्लास लागणारच आहे. नुसतं मेन जरी रन करायचं झालं तरी पण क्लास लागणारच. त्याच्यानंतर जावामध्ये बाय डिफॉल्ट हे पॅकेज असतं java.lang. हे बाय डिफॉल्ट पॅकेज असतं. जरी तुम्ही ते लिहिलं नाही तरी पण तो प्रोग्राम म्हणजे प्रिंट साठी जे कोड असतो तो सगळा या java.lang नावाच्या पॅकेजमध्ये असतो. याच्यामध्ये पण इम्पोर्ट आणि हॅश इन्क्लूड, म्हणजे C मध्ये आपण काय करतो, हॅश इन्क्लूड studio.h म्हणतो. तसंच जावामध्ये इम्पोर्ट नावाचा कन्सेप्ट आहे, इकडं रिप्लेस झालंय. जसं आपण म्हणतो ना की तिकडे प्री प्रोसेसरला आपण काय सांगायचो की studio.h म्हणजे printf scanf चा कोड जो होता तो स्टँडर्ड इनपुट आउटपुट लायब्ररीमध्ये होता, तो टाकायचं काम कोण करायचा? प्री प्रोसेसर. आणि त्याच्यासाठी आपण C लँग्वेज मध्ये कुठली लाईन लिहायचो? हॅश इन्क्लूड studio.h. जे C लँग्वेजच्या बॅचला असतील त्यांना ती आयडिया येईल. पण तेच इकडे रिप्लेस झालंय. म्हणजे जावामध्ये असे मल्टिपल पॅकेजेस आहेत, फक्त लँग्वेजच नाही, java.net,
त्याच्यानंतर जावा डॉट स्ट्रीम असे मल्टिपल पॅकेजेस याच्यामध्ये असतात. पॅकेज नावाचाच एक वेगळा कन्सेप्ट आहे जावामध्ये, तो पण आपण बघणार आहोत. पण ते इम्पोर्ट करण्यासाठी म्हणजे इम्पोर्ट करताना आपण काय करतोय की त्याच्यातला कोड ऍक्सेस करतोय. म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथं जे सिस्टीम डॉट आउट प्रिंट एलियन हा पर्टिक्युलर कोड लिहिलाय किंवा सिस्टीम डॉट आउट प्रिंट एफ हा कोड लिहिलाय, तर तो काय असणार आहे, सगळं ऍक्सेसिबल कुठं असणार आहे, या पर्टिक्युलर पॅकेज मधला. आणि ही लाईन लिहिल्यानंतरच तो आपल्याला ऍक्सेसिबल होतो. कळालंय? तर हे बाय डिफॉल्ट पॅकेज आहे. हे पण आत्ताच लिहून ठेवायचं नोट्समध्ये, विच इज डिफॉल्ट पॅकेज जावा डॉट लँग. ओके, असे मल्टिपल पॅकेजेस आहेत. पण हा व्हेरी फर्स्ट प्रोग्राम, जावाचा व्हेरी फर्स्ट प्रोग्राम, एक क्लास लिहायचा आहे, मेन मेथड लिहायची आणि त्याच्यामध्ये सिस्टीम डॉट आउट आणि तुम्ही स्ट्रिंग त्याच्यामध्ये टाकू शकता. कळालंय? आणि ही मेन मेथड जी ती स्टॅटिक का असती, तर त्याचं रिझन काय आहे की स्टॅटिक मेथडला कॉल करण्यासाठी ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नसते. त्याच्यामुळे मेन मेथड इज ऑलवेज स्टॅटिक. जेव्हीएम सगळ्यात सुरुवातीला चेक कुठून करणार आहे, मेन मेथड पासून. तर हा सिंटॅक्स असला पाहिजे, म्हणजे असलाच पाहिजे. त्याच्यानंतर मेन मेथडला हे पर्टिक्युलर जे पॅरामीटर जातात स्ट्रिंग ARGS, तर याचं मिनिंग काय की इथं मल्टिपल आर्ग्युमेंट्स आपण पास करतोय. हा पण सिंटॅक्स फिक्स आहे. हे जर पास केलं नाही तर JVM ला समजत नाही की ही तुमचं एंट्री पॉइंट फंक्शन कुठून आलाय. ओके, मेन मेथड पासून सगळं एक्झिक्युशन स्टार्ट होतं, एंट्री पॉइंट फंक्शन. कळाले? तर हा जो सिंटॅक्स झाला ना, तर हा व्हेरी फर्स्ट प्रोग्राम आणि हा सगळ्यांनी करायचा आहे.